विधानसभा निवडणुकीत टीचचा एक अहवाल जो आहे तो राज्यभरात गाजला। अर्थातच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा जो अहवाल होता त्या अहवालासंदर्भात पहिल्यांदा वाचा फोडली ती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी। सर, तुम्ही अतिशय गंभीर अशा बाबी या अहवालाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत, नेमकं काय माहिती आहे सर? वास्तविकरित्या जो वोट जिहाद पार्ट 2 सुरू झाला, 379 कोटी रुपये मालेगावहून महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांना वोट जिहाद पार्ट 2 साठी तो जो बँक घोटाळा झाला तो 2200 कोटीचा झाला। आता यात जे बांगलादेशी रोहिंग्या आहेत त्यांना खोटे कागदपत्र देऊन जन्माचं प्रमाणपत्र मिळवलं जात आहे। मालेगावमध्ये 1100, तसाच पद्धतीने आज माझ्यासोबत बघा, माझ्या समोर अमरावती जिल्ह्याची बैठक झाली। जिल्हाधिकाऱ्याने मला आकडे दिलेत। अमरावतीत 14,643 बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केला की आमचा इथे जन्म झाला आहे, 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षापूर्वी जन्माचं दाखले, आणि त्यातनं 8,350 दाखले दिले, बाकी 6,100 दिले जात आहे। फक्त 149 अर्ज रद्द करण्यात आले। म्हणजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना असं जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीयत्व बनवलं जात आहे। त्यात एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलं की मुंबईत जर असंच सुरू राहिलं तर 2051 पर्यंत 54% हिंदूंची संख्या कमी होईल। हे फार गंभीर आहे। आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने लाट्या आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी, मग ते उद्धव ठाकरे हो की काँग्रेस हो किंवा मुस्लिम संघटना, त्यांना आश्रय देतात। आज अवस्था अशी झाली की एकेकाळेत मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 82% होती। ते टाटा इन्स्टिट्यूटने सांगितलंय की 2050 मध्ये फक्त 54% राहणार। आज पण तुम्ही बघा, मुंबईसारख्या शहरात मुलुंड असो, भांडूप असो, डोंबिवली असो, कल्याण असो, दिला रोड असो, नवी मुंबई, सगळ्या स्टेशनच्या आसपास हे रोहिंगे बांगलादेशी फेरीचा धंदा घेऊन बसले आहेत। यांच्या समोर जोरदार मोहीम करावीच लागणार। तर एक नेता कोणी आहे याच्या संदर्भात आणि ह्या लोकांना जास्तीत जास्त मदत करतो असं एक तुमच्या बोलण्यातून येतो, तो व्यक्ती कोण आहे? मी मालेगावचं तर सांगितलं, तर काँग्रेसचे खासदार शोभा बच्चाव होतो, आत्ताचा आमदार, मागचा आमदार, इथे अमरावती पण तो सध्या जो सिटिंग खासदार आहे काँग्रेसचा आहे ना, त्याने बळवंतरावांनी जोरदार किरीट तुम्ही अरे भाऊ, 15,000 रोहिंग्यांना तुम्ही बर्थचं सर्टिफिकेट देतात। म्हणजे बांगलादेशीचा अड्डा ह्या अमरावतीत करायचा आहे, कारण की त्यांना खासदार बनायचं आहे। राहुल गांधीला सत्ता हवी आहे, त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्याकडे आपण आपल्या हिंदुस्थानाची सुरक्षा गिरवी ठेवत चाललो आहोत। तुम्ही घोटाळा म्हटलं सर, मग हे सर्व काँग्रेसच्या मागे आहे? त्यांचे स्टेटमेंट तुम्हीच देतात, समर्थन कोण करतं या मूवमेंट? बळवंत वानखेडे असो की शोभा बच्चाव असो की उद्धव ठाकरे असो, सत्ता गेली पण राष्ट्र गेलं तरी चालेल, पण मला मुख्यमंत्री पद व्हायचं आहे, राहुल गांधीला पंतप्रधान व्हायचं आहे। सुरक्षेला पण धोका आहे। शेवटचा सर, सुरक्षेला फार मोठा धोका आहे, केंद्र सरकारकडे कोणती मागणी करणार आहात? आता आहे की मी देवेंद्र फडणवीसना सांगितल्यामुळे आता SITचे गठन झालेलं आहे, आणि जे या प्रकारने सर्टिफिकेट वाटप सुरू होतं, देवेंद्र फडणवीसनी त्याचं पुनर्निरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। NIA आणि त्याचबरोबर ATSनी पण या गोष्टीत लक्ष घातलं आहे। मी पाहणार या सगळ्या बांगलादेशी रोहिंग्यांना स्पेशल बसेसमध्ये परत बांगलादेशला पाठवणं हेच माझं आता लक्ष। खूप खूप धन्यवाद सर। कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश अलोणे, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।